अय गावले काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत. आज संडे त्याच्यामुळं निवांत आज काय चालायला गेलो नाही. आत्ता उठलो 8 वाजले आता आणि येऊन बघा सगळ्यात लय भारी त्याची गोष्ट झाली. ती लाकडं तोडून आणली सगळी तिथनं काढून आणली बघ इकडे सगळी लाकडं ठेवली ना. लाकडं लगेच दादाने फोडून टाकली. इसका फायदा देखो अभी हमारा पानी इस पे गर्म हो रहा है. कसे शेकोटी दे का नाही जाई तर तास म्हणले तर इथनं उठत नाही चुलीच्या फुटणं. विलेज लाईफ गावातला राहायचा फायदा आहे बघा. बरं होतं दोन्ही काम होतं. थंडीचं हे पण पाणी पण दाबते आणि शेकोटी पण होऊन जाते. चलो आज माझ्या त्याला दिवस खूप एक्साइटिंग आहे. आज आपल्याला तिकडं जायचं आहे दादवांच्या इलेक्शनच्या तिकडं शाहपुर में जाना है. इलेक्शन परवा दिवशी आहे वोटिंग. हां वोटिंग परवा दिवशी आहे. तर अजून उद्या प्रचारच आहे फक्त. आणि तापले वाटतं गॅसवर पाणी पण ठेवायला पडणार नाही आहे ना. आपण डायरेक्ट चुलीवर तापायचे. आता जुई पण आली आमची शिकायला. जुई आपलं काय म्हणते ते जुई तू कसं झालं काल डान्स छान केला का? खूप मज्जा आली ना. टीचर काय म्हणाले? टीचर बाहेर होत्या. होय रेकॉर्ड केलं का सगळं? मम्मीनं केलं ना. आणि तुला प्राईज मिळालं का? मग कुणाला मिळालं? सगळ्यांना कुणाला मिळालं. कुणाला मिळालं कुणाला नाही मिळालं. होय मग कुणाला मिळालं आणि कुणाला नाही मिळालं का? ठीक आहे नेक्स्ट टाइम तुला मिळेल. हा थंडी वाजते का? किती वाजते? दीदी उठली का ग? झोपली पूजा दीदीचं मेडल घेऊन येणार आहे. होय का? दीदीला मेडल मिळालंय? नाही मग कुठलं आणलं? मेडल घेऊन अगं मिळालेलं मेडल जायला ड्रॉइंग मध्ये. हा ती जाई बघ मग जुई माझ्या कानात काय सांगते. अगं तू एवढ्या जवळ बोलते मला गुदगुल्या होतात कानात. काय काय करते तू? पुसतीयस ग? आमचं बाळ ग किती गुणाचं आहे. आजारी आहे तरी टेबल पुसते. थँक्यू. महाबळेश्वरला जायचं आणि हे खायचं ना. काय खायचं तिथं ते हे खायचं ना. आपण काय खातो? अगं नाही का ते नाही आपण काय खातो ते और स्ट्रॉबेरी काय स्ट्रॉबेरी क्रीम खायची ना. जर म्हणते तिला बरं झालं की महाबळेश्वरला जायचं. आम्ही जाणार आहे महाबळेश्वरला नेक्स्ट संडेला. काय आज आहे संडे त्याच्यामुळे म्हटलं जरा वेळेचा सदुपयोग करावा. आणि आता घराचं काम जे चाललंय का ना आपलं तर ते सगळं आम्ही काय करतो त्याच्या डायरीत लिहित होतो. मी पण लिहित होतो आणि दादा पण लिहित होतो. मी आता काय केलं ते सगळं आहे ना एक्सेलमध्ये टाकले. म्हणजे एक्सेलमध्ये ओकेमध्ये शीट केली. भूमिपूजन मजुरीचं वेगळं ठेवलं आहे मटेरियलचं वेगळं ठेवलं आहे. अशा पद्धतीनं झालं. तर आत्तापर्यंत खर्च आहे ना म्हणजे आता तुम्ही बघितले कुठपर्यंत काम आलं बोललं ना. मटेरियल आले थोडंफार ठीक आहे. फाईलचं काम झालं तर आत्ताच खर्च झाला आहे 3,56,000 रुपये. आयला काय अजून तर नीट दिसतं ना पण वर पण आलं नाही. लय पैसे लागतात बाबा लय महाग आहे. चलो आता मी चाललोय जातो लय उशीर झाला. उंदीर इथं काय चाललंय? उंदरा हा मोबाईल बघत बसलो. देऊ का फटका? दे इकडे चल. दिवस झाला काय पंक्चर झाल्याचा डाऊट येत होता. पाव भरली पुढे 25 होती आणि मागे 40 केली 30 होती मागे. आता तुम्ही बघताय सकाळी सगळी कामं केली. आम्ही दुपारी आलो इथली सगळी कामं झाली. याद्या लिस्टवर साड्या बनवल्या. आम्ही आता रॅलीला चाललोय. इथं रूट फायनल होते. बाहेर सगळी मित्रमंडळ आली. कार्यकर्ते आम्ही असं म्हणणार नाही. हे सगळे आमचे मित्र आहेत. आता थोड्या वेळात रॅली चालू बाईक रॅली आणि तुम्हाला मी दाखवतो कशी रॅली एकदम राहणार. जसा उत्कृष्टाचा सहभाग आहे.
चला 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 चला. रॅली एवढी गर्दी आहे तुम्हाला सांगतो. शाहूपुरीच्या इतिहासातली पहिली एवढी मोठी रॅली निघाली. आमच्या जोडीदार पुढे चालले. आता आम्ही 7 वाजले आणि आम्ही आता शाहूपुरी चौकात आले. त्यात आम्ही खूप डेंजर बनवणार आली की मी तुम्हाला नंतर निघाल्याच्या नंतर सांगतो की ह्या रॅलीचं वैशिष्ट्य काय आहे. अशी रॅली मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. एवढी खतरनाक रॅली झाली. अटीची लढत. आता आहे ना 7 वाजले बरोबर. रॅली आता संपायला आली. जवळजवळ 5 किलोमीटर आम्ही रॅली गेली आहे आणि लय जबरदस्त अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे लोकांचा. लोक स्वतःहून सामील झालेत आणि ही रॅली खूप वैशिष्ट्यपूर्ण रॅली. म्हणजे जशी पिक्चरमध्ये रॅली असते, आपण पिक्चरमधला पॉलिटिक्स बघतो त्या पद्धतीची रॅली झाली. फक्त काय झालं हे मी तुला आहे ना तुम्हाला इलेक्शन संपल्यावर आठवणीने सांगेन. रिझल्टच्या दिवशी सांगेन मी काय झालं. पण एक नंबर लय जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मागं बघा आता पहिल्यांदा जेवढी गर्दी होती ना सुरुवात झाली त्याच्यापेक्षा आता जास्त गर्दी वाढली. एकच मिनिट. अक्षय एकच वादा, एकच वादा, अक्षय दादा. सगळे नॉनव्हेज आहेत. आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट आहे दादांच्याकडे. पूर्णपणे व्हेज. लय बेकार गार लागते. आत्ता आलो बसलो जरा इथं ऑफिसमध्ये येऊन जरा थोडंफार काम होतं ती केलं आणि आता मस्तपैकी जाऊन झोपणार आहे. कारण लय थंडी वाजते. बाकी हा ब्लॉग आता इथे संपवतो. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय. रात्री 11 वाजता मुरुम आणला. हा हा हा.